माणसाने नातेवाईकांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याला कुठूनही काहीच माहिती नाही मिळाली. त्यामुळे अंतराताईंना त्यांनी या हॉस्पिटलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. अजूनही अंतराताईंची ट्रीटमेंट सुरू आहे आणि त्या ट्रीटमेंटचा खर्च तीच व्यक्ती करत आहे. कोण आहे ते? नाव काय त्यांचं? मला त्यांना भेटायचं. त्यांना भेटता येईल का मला जरा? त्यांनी सॉरी मॅडम, पण त्यांना त्यांचं नाव ना कुणालाही सांगायचं नाही आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जर कुणाला मदत करायची असेल ना तर ती निनावी करावी, नाही तर मदत घेणाऱ्याला त्या मदतीचं ओझं वाटतं. अहो, त्यांनी माझ्या अंतराला अंतरा ना आमच्या खूप जवळची आहे. एवढ्या मोठ्या संकटातून त्यांनी अंतराला वाचवलं. मला त्यांचे आभार मानायचे आहेत. त्याच्याशी बोलू दे ना जरा. म्हणजे बोललं की कळेल ना. हे बघा, मला तुमचं म्हणणं सगळं पटतंय, पण मला आधी त्यांच्याशी बोलावं लागेल, मगच आम्ही काही तो निर्णय घेऊ शकतो. ओके. तुम्ही अंतराताईंच्या जवळचे नातेवाईक आहात ना, मग त्यांच्या घरच्यांना सांगून आजच अंतराताईंना घरी घेऊन जायला सांगा ना. काय करू? घेऊन जाऊ का अंतराला घरी? आम्ही सगळे असताना बिचारी इतकी वर्ष घरापासून लांब राहिली. त्यात तिला आधीच काहीच आठवत नाहीये. पण मग लीलाचं काय? अभिरामला काय सांगू? त्याच्यासाठी तर हा केवढा मोठा धक्का असेल. काय झालं मॅडम? काही प्रॉब्लेम आहे का? नाही काय ते. तुम्ही अंतराताईंना त्यांच्या घरी घेऊन जायला सांगाल ना. त्या जर त्यांच्या हक्काच्या माणसांबरोबर राहिल्या तर कदाचित त्यांची तब्येत सुधारायला पण मदत होऊ शकते. हो, अगदी बरोबर आहे तुमचं. पण मी हाच विचार करत होते की आता इतकी वर्ष झाली आहेत ना, त्यामुळे माणसं बदलली आहेत. त्यामुळे थोडासा वेळ द्या त्यांच्या घरच्यांना समजवायला. मलाच थोडा समजायला वेळ लागणार आहे म्हणून. खूप वर्ष अहो, इतक्या वर्षात अंतराताई एकट्याच राहत होत्या. आता जर त्यांची हक्काची माणसं ह्या जगात आहेत हे कळलंय तर त्यांनी भेटायला हवं ना. अहो, त्यांच्याही मनाचा जरा विचार करा. हो ना, बरोबर. पण आता बरीच वर्ष गेली आहेत ना मध्ये, त्यामुळे बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. मला जरासा वेळ द्या प्लीज. मला तर असं वाटत होतं की तुम्ही आत्ताच अंतराताईंना घरी घेऊन जायला हवं. ते सद्गृहस्थ जे आहेत